अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज आपण सौभाग्यवती सुवर्णाताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप दुःखमय घटना, कहाणी, अनुभव सांगणार आहे। जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। स्वामी आयुष्यात येण्याच्या अगोदर मी पूर्णपणे वेगळी होते। स्वामी जेव्हा आयुष्यात आले तेव्हा मी पूर्ण बदलले। आज मी हा अनुभव सांगताना माझे हात थरथर कापत आहे, डोळ्यातून अश्रू येत आहे, माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही। स्वामींविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। मी जर स्वामींविषयी सांगायला सुरुवात केली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं तोंड बंद राहणार नाही, एवढे अनुभव स्वामींनी मला दिले आहेत। स्वामींची महिमा अगाध आहे। स्वामी खरंच आज कलियुगात वावरतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतं। स्वामी भक्त हो, जर अंतःकरणापासून स्वामींना साथ घातली, हाक मारली एखाद्या दुःखामध्ये, तर स्वामी नक्की कुणाच्या न कुणाच्या रूपामध्ये मदतीला धावून येतात म्हणजे येतात। मला स्वामींची भेट 2015 साली झाली। माझ्या आयुष्यात स्वामींचे आगमन कसे झाले? माझ्या भावाचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला। ज्यावेळेस भावाचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस कुणालाच काहीच कळत नव्हतं की काय करावं। माझे वडिलांना देखील पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता। यामध्ये 1 महिनाच पलटून गेला तर भावाचा ॲक्सिडेंट झाला। आईला प्रचंड मानसिक त्रास होता, तिचा बीपीही वाढत होता, त्यामुळे तिलाही काही सांगू शकत नव्हते। सर्व जबाबदारी माझ्यावरती आली होती। एवढं स्वामींच्या कृपेने चांगलं होतं की मला घरचे, माझे सासरचे चांगले माणसं मिळालेले होते। मला माझ्या माहेरी प्रत्येक सुखदुःखामध्ये ते घेऊन जात होते। त्यामुळे मी माझ्या भावाजवळ हॉस्पिटलमध्ये थांबलेली होती। त्याची परिस्थिती ही खूप क्रिटिकल होती। डॉक्टरांनी त्याची गॅरंटी जवळपास 1% दिलेली होती, 99% नाहीच असं ते म्हटले होते। पण आता माझा भावाचा खूप जबरदस्त आधार माझ्या आईवडिलांना होता। म्हातारपणाची ती काठी होती। तर आता काय करायचं? खूप मोठे प्रश्न समोर उभे राहत होते। खूप भीती वाटायची की काही झालं तर मी काय करू असं वाटायचं। कुणाचा गळा धरू, कुठे रडू, काहीच कळत नव्हतं। त्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये दुसरं एक पेशंट होतं। तर त्या ताई ज्या होत्या त्यांनी माझं सांत्वन केलं आणि त्या मेन म्हणजे स्वामींच्या खूप निस्सीम भक्त होत्या। त्या म्हटल्या की यावेळेस कुणीही कुणाच्या कामं येत नाही, फक्त देव मदतीला धावून येत असतो। तू एक काम कर, स्वामींचं नामस्मरण कर, स्वामींना बोलव, नक्की ते तुझ्या मदतीला येतील आणि तुझ्या भावाला वाचवतील। त्यावेळेस मी सर्वप्रथमचं नाव ऐकलं होतं। स्वामींची सेवा काय, स्वामी कसे असतात, कसे दिसतात, काही एक माहीत नव्हतं। पण त्यांनी सांगितलं, तू श्री स्वामी समर्थ म्हण, आणि मग मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू लागले। जणू काय माझी आणि स्वामींची खूप वर्षापासूनची ओळख आहे। असं मला वाटू लागलं की ते माझे आईबाप सर्व काही आहे। आणि मग मी त्यांना खूप अंतःकरणापासून बोलू लागली, हाक मारू लागली, साथ घालू लागली। भावाच्या जीवाची आकांताने त्यांच्याकडे मी भीक मागत होती। स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालूच होतं। माझ्या भावाला थोडीही शुद्ध येत नव्हती, पण जेव्हापासून मी नामस्मरण सुरू केलं तेव्हा तो थोडीफार हालचाल करू लागला। त्याचे डोळे उघडले आणि जेव्हा डोळे उघडले डॉक्टरांनी भेटण्यासाठी मला सांगितलं। ज्यावेळेस मी त्याच्या जवळ गेली, त्याच्या नाडीवरती मी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू लागले। त्या ताई मला म्हटल्या होत्या, त्याच्या नाडीवरती जप कर आणि महामृत्युंजय मंत्राचा देखील त्याच्या नाडीवरती जप कर। आणि त्यांनी आज सांगितलं, मी डॉक्टरांची परमिशन घेतली आणि दर अर्ध्या तासाला मी आतमध्ये जाऊ लागले आणि त्याच्या नाडीवरती बसून 15 ते 20 मिनटं हा जप करू लागले। त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या। डॉक्टर म्हटले, पेशंट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहे, त्यामुळे आम्हाला देखील ट्रीटमेंट करायला बरं वाटत आहे। मग डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली आणि बघता बघता 8-10 दिवसाचा काल पलटून गेला। आणि मग महाराजांचा मी रात्रंदिवस जप करत होते। अक्षरशः मी 1
ताससुद्धा झोपत नव्हते, कंटिन्यू जागीच राहत होते भावासाठी. आणि स्वामींनी मला या दुःखातून बाहेर काढलं आणि माझ्या भावाला व्यवस्थित बरं केलं. 15 दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर देखील मी माझ्या भावापाशीच थांबले, कारण वडिलांचीही तब्येत बरी नाही, आईचीही बरी नाही आणि भाव असा. तर माझे घरचे म्हटले की जोपर्यंत त्यांना सर्वांना व्यवस्थित बरं वाटत नाही तोपर्यंत तू इकडली काळजी करू नको, तू तिकडेच थांब, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी तिकडेच थांबले. आता स्वामींचा फोटो माळ काहीच माझ्याकडं नव्हतं. अक्षरशः स्वामी कसे दिसतात हे देखील स्वामी भक्तांनो मला माहीत नव्हतं. तुम्हाला खोटं वाटेल पण मी खरं सांगते, मला माहीत नव्हतं. तरी देखील मी ते जप करत होते. घरी आली तरी माझ्या तोंडामध्ये सारखे स्वामीच भिजलेले होते, सारखं स्वामींचा जप चालू होता. 1 महिना मी तिथेच थांबली आणि त्यानंतर घरी येण्यासाठी निघाली. घरी येताना मी सर्व काही जबाबदारी आता महाराजांवरती सोडून दिली होती. स्वामी, तुम्हीच यांचे पालन करता आहात, तुम्हीच यांना जन्माला घातलेलं आहे, फक्त यांना सुखी ठेवा, मला बाकी काहीच नको. आता तुमच्यावरती सर्व भार सोडून मी इथून चालली आहे, आता तुम्हीच यांची काळजी घ्या, असं स्वामींना सांगितलं. आणि इकडे मी येण्यासाठी निघाली. माझे मिस्टर मला घेण्यासाठी आलेले होते. आमचा प्रवास सुरू झाला. मी घरी येत होती. माझं घर हे पुण्याला माझं सासर होतं. मी सासरी जाण्यासाठी निघाले आणि घर संगमनेरला माझं घर होतं आणि तिथून मी माझ्या सासरी पुण्याला जाण्यासाठी निघालो. आमचा प्रवास सुरू झाला आणि जेव्हा गाडी नगरमध्ये जेव्हा आम्ही पोचलो, त्यानंतर नगरच्या पुढे निघालो आणि अचानक मिस्टरांनी गाडी थांबवली. यांनी गाडी का बरं थांबवली मला तर काहीच कळेना. तर रस्त्यामध्ये म्हणजे रस्त्याच्या कडेला खूप मोठा असं फोटो त्यांना दिसला. ते म्हटले की ते फोटो आहे पडलेला. मी म्हटलं आता हे कशाचा फोटो आणि तुम्ही कुठे थांबला, कुठेही थांबता आणि काही करता. मी त्यांना बोलू लागले, पण आम्ही दोघं खाली उतरलं तर मी तो फोटो बघितला आणि त्यामध्ये मला जणू काय असं खूप मायेचं व्यक्ती असल्यासारखं वाटलं आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खाली ही वाक्य लिहिलेलं होतं आणि वर श्री स्वामी समर्थ होतं. ज्या क्षणी मी श्री स्वामी समर्थ हे नाव वाचलं त्या क्षणी मी तो फोटो उचलला आणि माझे मिस्टर म्हटले, अगं कशाला घेते तू, तर मला बोलत होती. तर मी म्हटलं तुम्ही का बरं गाडी थांबवली. ते म्हणे मला माहीत नाही, पण अचानकच मला थांबवंसं वाटलं आणि ते काय आहे हे बघावं असं वाटलं, म्हणून मी गाडी थांबवली. आणि मग मी म्हटलं हे माझे स्वामी आहे. आज भाऊ जो काही आहे या परिस्थितीमध्ये या फक्त आणि फक्त यांच्यामुळे आहे. हे कसे दिसतात मला माहीत नव्हतं. यांचा फोटो घेण्यासाठी माझी धडपड चालू होती, पण ते कसे दिसतात हेच माहीत नव्हतं. पण त्यांनी स्वतःहून दाखवलं ते कसे दिसतात आणि ते स्वतःहून आपल्या घरी येण्यासाठी चालले आहे असं मी मिस्टरांना म्हटले. आणि मग मी तो फोटो घेतला आणि गाडीमध्ये आम्ही आमचा प्रवास सुरू झाला. गाडीवरती माझ्या मांडीवरती माझे स्वामी बसलेले होते. खूप आनंदाने मी भरून पावली होती की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्यासोबत माझ्या घरी चाललेले होते. आईला फोन करून सांगितलं की आई, महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरी येत आहे, पूजेची तयारी करा, असं आईला सांगून ठेवलं. आम्ही घरी पोचलो आणि आईने देखील पूजेची छान तयारी केली, रांगोळी वगैरे काढली, पंचारतीही घेऊन आल्या. त्यानंतर स्वामींचे खूप भव्य असे स्वागत आमच्या घरी झाले. स्वामींना अष्टगन, त्यानंतर सर्व काही पंचोपचारे पूजा करून ओवाळून स्वामींना घरात घेतलं. घरातील कोणीही काही म्हटलं नाही. सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांना सर्व गोष्ट सांगितली. आईंनाही सर्व काही सांगितलं. त्यांनाही खूप आनंद झाला की महाराज घरी आले, कारण त्यांचीही देवावरती खूप श्रद्धाभाव आहे. ते देखील बाळकृष्णाचं खूप करतात, कृष्णाची भक्ती करतात. कृष्ण काय, स्वामी काय, विठ्ठल काय, सर्व देव एकच आहे ते म्हणत होते. पण आता ज्याच्यावरती आपली श्रद्धा असते तोच आपल्याला तेच खूप आवडत असतात. आता माझी पूर्णपणे श्रद्धा ही स्वामींवरती बसलेली होती. आता मी स्वामींची सेवा करू लागले होते. आईही करायच्या, माझे सासरेही करायचे. घरात सर्व काही छान वातावरण होतं. आईकडेही सर्व व्यवस्थित चालू होतं. स्वामींवरती जबाबदारी सोडली होती. स्वामी सर्व काही व्यवस्थित करत होते. त्यांच्या तब्येतीही एकदम व्यवस्थित होत्या.
पण म्हणतात ना, दुःख काही केल्या सांगून येत नसतं. कुठल्या वाटेने कुठलं दुःख येईन काही सांगता येत नाही. दुःख जे येतं ते आपली परीक्षा बघण्यासाठी, आपलं संयम, धैर्य बघण्यासाठी येत असतं. आपली स्वामींवरती किती श्रद्धाभाव आहे हे बघण्यासाठी दुःख येतं असं मला वाटतं. असंच झालं की माझ्या मिस्टरांना अचानक पोटामध्ये प्रचंड दुखू लागलं. अचानक काय झालं, इतके दिवस तर चांगले होते आणि अचानक पोटामध्ये का बरं दुखतं. 2-3 दिवस ते सारखे म्हणायचे माझं खूप पोट दुखतं. अक्षरशः ते जेवण देखील करत नव्हते. गोळ्या त्यांनी मेडिकलमधून गोळ्या आणल्या आणि गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्यानंतर देखील त्यांचा त्रास कमी होत नव्हता. मग आम्ही हॉस्पिटलला जाण्याचं ठरवलं. हॉस्पिटलला गेलो. तिथे डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे करून बघितली. त्यावेळी डॉक्टर म्हटले की तुमच्या पोटामध्ये गाठ आली आहे, त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे. त्या गाठीचं ऑपरेशन करावे लागेल आणि विशेष म्हणजे ती गाठ जर चेक केली, जर कॅन्सरची असेल तर ते तुमचं नशीब, असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस खूप भीती वाटली की आता पुन्हा एक दुसरं संकट उभं राहिलं. स्वामी महाराज हे काय, एक संकटातून बाहेर पडले, लगेच दुसरं संकट समोर उभे केलं. पण तुम्ही आहे तर काळजी कसली, असं मी स्पष्टपणे स्वामींना सांगितलं. तुम्ही आता सर्व काही बघून घेणार आहात. मला माहीत नाही, मी टेन्शन घेणार नाही, कारण माझे जीवनाचे सूत्रधार आता सर्व तुम्ही आहे. तुमच्यावरती मी सर्व काही सोडून दिलेलं आहे. सुखदुःख सर्व काही तुम्हीच बघणार आहेत. मिस्टरांना ॲडमिट केलं. डॉक्टरांनी त्या गाठीचं ऑपरेशन करण्यासाठी घेतलं. मिस्टरांचं ऑपरेशन सुरू होतं. इकडे महाराजांचा जप चालू होता. स्वामींवरती पूर्ण विश्वास होता, काही होणार नाही. त्यानंतर डॉक्टरांनी ती गाठ चेकअपसाठी पाठवून दिली. ज्यावेळेस गाठ चेकअपसाठी पाठवली त्यावेळेस महाराजांपुढेच बसलेली होती. 11 वेळेस तारक मंत्र बोलत होती. तारक मंत्र बोलता बोलताच त्या डॉक्टरांचा फोन आला की रिपोर्ट आले. खूप धडधड झाली की रिपोर्टमध्ये काय असेल, पण स्वामींवरती पूर्ण विश्वास होता. स्वामींना मागत होते रिपोर्ट नॉर्मल असू द्या, आणि तसंच झालं. ते रिपोर्ट नॉर्मल आले. ती गाठ नॉर्मल निघली. त्यामुळे खूप आनंद झाला सर्वांना. मिस्टरांची तब्येत एकदम व्यवस्थित झाली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, महाराजांनी आमच्यावरचे सर्व संकट त्यांच्यावरती घेतले. कारण मी जेव्हा देवपूजा करत होती त्यावेळेस ते देवपूजा करताना महाराजांचा फोटो हा खूप काळाकुट्ट झाल्यासारखा मला दिसत होता. अगोदर हा फोटो खूप फ्रेश होता आणि अचानक ह्या फोटोला काय झालं काहीच कळायला मार्ग नव्हता. मी आईंलाही दाखवलं. आई म्हटल्या, अगं एखाद्या वेळेस दिवाचं त्याला आळी लागली असेल, कारण जो फोटो सापडलेला होता त्याला वरची काच नव्हती, फक्त त्याची फ्रेम होती आणि कागद होता. आम्हाला काच बसवायची होती पण ती काच बसवताच राहिली. आई बोलल्या की त्याला दिव्याची आळी लागली असेल, त्यामुळे ते असं झालं असेल. आई म्हटल्या आणि मीही त्यांच्यावरती विश्वास ठेवला. म्हटलं की झालं असेल बाबा, काही नसेल असं मला वाटलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, 2 दिवसामध्ये आमच्या घरामध्ये खूप मोठं घटना घडली. ही घटना कोणीही विसरू शकत नाही अशी घटना घडली. कारण आम्ही सर्वजण बाहेर गेलो होतो आणि घाई गडबडीमध्ये काय झालं की गॅसवरती डाळ ओतू गेली होती आणि ती ओतू गेली. त्यामुळे गॅस चालू याच्यातच बंद झाला आणि तो असं वाटलं की बंद केला आणि कोणीही बंद केला नाही. घरात कोणीच नव्हतं. माझे मिस्टरांनी ते सर्व ऑफिसला गेलेले होते. सासरेही बाहेर गेलेले होते. आईही त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या आणि मीही कामानिमित्त बाहेर गेली. गॅस हा चालू राहिला आणि गॅस चालू राहिला. पूर्ण घरामध्ये गॅस पसरला होता आणि विशेष म्हणजे आमच्या देवघराचा दिवा हा चालू होता. महाराजांनी अगोदरच संकेत दिला होता की असं काही घडणार आहे म्हणून, पण मला ते काही कळालंच नाही. त्यानंतर स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस मी घरामध्ये आले तो वास बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली की दिवा चालू होता, तर हे कसं शक्य आहे की हे झालं. कारण प्रचंड वास घरामध्ये झाला होता. 2 ते 3 तास कंटिन्यू फुल गॅस चालू होता. म्हणजे तुम्ही विचार करा किती गॅस घरामध्ये पसरला असेल. खिडकी वगैरे काहीही उघडी नव्हती. मी मग आल्यानंतर सर्व खिडक्या हे करून दिल्या, उघडून दिल्या आणि देवघराजवळ जाऊन बघितलं तर स्वामी भक्तांनो, मी महाराजांपुढे जे फुलं ठेवलेले होते त्यातील एक फूल त्या दिव्यावरती येऊन पडलं आणि तो दिवा विझलेला होता. म्हणजे जेव्हा स्वामी महाराज प्रत्यक्षात आम्हाला वाचवण्यासाठी आले, आमच्यावरचे दुःख घेण्यासाठी ते स्वतःहून घरी आले. मी फार काही केलं नव्हतं, फक्त नामस्मरण केलं होतं. 2-3 महिन्यात माझ्या भावासाठी जे नामस्मरण केलं, स्वामी स्वतःहून घरी आले आणि ह्या खूप मोठ्या संकटातून स्वामींनी आम्हाला अलगद बाहेर काढलं. त्या दिवशी खरंच
खूप म्हणजे खूप रडू येत होतं. सर्वजण खूप रडले. आम्ही आयुष्यात हा अनुभव कधीही विसरू शकत नाही. माझे घरचे आज पूर्णपणे स्वामीमय झाले आहे. सर्वजण स्वामींची सेवा करतात, भक्ती करतात. आम्ही महाराजांचं जिथे काही सत्संग असेल तिथे हमखास जातो म्हणजे जातो. मठात आमच्या घरातील गुरुवारी एकही व्यक्ती घरी नसतो. सर्वजण मठामध्ये जातात, स्वामींची आरती करतात आणि मगच घरी येतात. ही स्वामींची कृपा बघून आज प्रत्येकजण खूप थक्क झाला असेल. माझ्या तर डोळ्यातून अश्रू येतात आणि अंगावरती शहारे देखील उभे राहिले आहे. स्वामी भक्तांनो, आपण अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत असतो, स्वामींना साथ घालत असतो आणि स्वामी महाराज देखील आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात म्हणजे राहतात. योग्य वेळेची वाट बघा, स्वामींची सेवा करा आणि जाता जाता एवढंच सांगेल की फक्त स्वामींना सोडण्याचा कधीही विचार करू नका. फक्त स्वामींची अंतःकरणापासून सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.